डॉक्टर प्रभाकर आबाजी सावंत पालघर जिल्ह्यातील वाडा या दुर्गम भागात सन 1984 पासून गेली 40 वर्षे ते वैद्यकीय सेवा देत आहेत। शेतकरी मजूर यांच्या कामाच्या वेळा, रस्ते, वाहतुकीची साधने नसल्याने कोण रुग्ण कधी आणि कोणत्या वेळी येईल हे सांगता येत नसे आणि त्यामुळे 24 तास सेवा देणे त्यांना क्रमप्राप्त होते। परिसरातील 20 गाव आणि पाडे यांना मध्यवर्ती असे ठिकाण निवडून त्यांनी सर्व काळ सेवा दिली। तिळसा येथे वैतरणा नदीवर सन 1999 पर्यंत पूल नव्हता। सोनाळे परिसरात रस्ते नव्हते, वाहतुकीची साधने नव्हती, त्यामुळे पायी प्रवास, बैलगाडी प्रवास, पावसाळ्यात तराफा प्रवास करून बऱ्याच पाड्यावर गुडघाभर चिखल तुडवत शेताच्या बांधावरून 4-5 किलोमीटर चालत जाऊन प्रसूतीचे, उलटी जुलाबाच्या रुग्णांना योग्य ते उपचार देणे आणि इतर गंभीर रुग्णांच्या घरी जाऊन वैद्यकीय सेवा देणे क्रमप्राप्त होणे, अल्प दरात किंवा जी फी देतील ती स्वीकारत हे कार्य डॉक्टरांचे अजूनही सुरूच आहे। गरिबांची सेवा करताना अर्थार्जन होणे शक्यच नव्हते हे माहीत असून देखील गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळायलाच हवी म्हणून त्यांनी हा वसा घेतला। या सेवेमध्ये त्यांची पत्नी सौ प्रीतम प्रभाकर सावंत यांचा मोलाचा वाटा आहे। परिसरातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, परीक्षेची फी भरणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देणे, न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे येथे आदर्श विद्यार्थी पुरस्कार देणे, सुंदर हस्ताक्षर बक्षीस देणे, प्रासंगिक शौर्य पुरस्कार देणे असे उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून ते करत असतात। व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती करणे हे कार्य ते करतात। ते स्वतः मेडिटेशन करतात आणि इतरांना शिकवतात। मेडिटेशनमुळे वयाच्या 64व्या वर्षी देखील त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि ते स्वतः रक्तदान करतात। आतापर्यंत त्यांनी 28 वेळा रक्तदान केले आहे आणि वाडा परिसरात त्यांनी 2 रक्तदान शिबिरेही भरवली आहेत। शिवतेज मित्रमंडळ मोज तालुका वाडातर्फे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघ वाडा यांच्याकडून कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। वाडा येथे प्रकाशित होणाऱ्या शब्द मशाल साप्ताहिकातर्फे आदर्श डॉक्टर मशाल पुरस्कार 2022 हा देखील त्यांना मिळाला आहे। आज सर्वच स्टार धन्वंतरी पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।